नांदेड शहरातील कोठा येथील मोदी मैदानावर कालपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहान पुराण कथेचं आयोजन करण्यात आले. मात्र काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सभामंडपात पावसाचं पाणी साचून चिखल झालाय. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. पुढील 2 दिवस या कथेचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल. त्यामुळे सर्व शिवभक्तांनी शिवमहापुराण कथास्थळी गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. मात्र सकाळपासून विविध जिल्ह्यातून भाविक भक्त या ठिकाणी मोठी गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवमहापुराण कथास्थळी जाऊन या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी. चला तर पाहूया. कथा ऐकण्यासाठी परभणीहून काही भाविक आलेले होते, परंतु या ठिकाणी कथा होणार नाही. कथा जे आहे ते थेट प्रक्षेपण होणार आहे आणि त्यामुळे जे आहे त्यांना आता वापस जावं लागत आहे. माझ्यासोबत महिला आहेत, काय सांगाल? मी आज परभणी जिल्ह्यातून आलेली आहे आणि इथे पंडित मिश्राजी यांचे शिवमहापुराण आहे, तर त्यासाठी मी इथे आलेली आहे. तर पण इथे खूप पाऊस झाल्यामुळे इथल्या आज शिवकथा रद्द करण्यात आलेली आहे, म्हणून मी आज रिटर्न निघालेली आहे. आज तिथे सांगितलेले आहे की प्रशासनाकडून की तुम्ही ऑनलाईन घरी बसून शिवकथा बघा असं.